हॅलो एव्हरीवन. तर आपला फर्स्ट टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन. मिनिंग जर बघायला गेलं तर इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन वॉज डेव्हलप ॲज अन अटेम्प्ट टू अचीव कन्सिस्टन्सी अक्रॉस मार्केटिंग कम्युनिकेशन डिसिप्लिन्स अँड मीडिया. तर IMC डेव्हलप का झालं तर कन्सिस्टन्सी असायला पाहिजे मार्केटिंगमध्ये आणि त्याच्यामध्ये डिसिप्लिन आणि मीडिया जो यूज केला जातो तर त्याचा सिलेक्शन आहे किंवा अप्रोच आहे तर ते प्रॉपरली युटिलाइज केलं गेलं पाहिजे किंवा सिलेक्ट केलं गेलं पाहिजे. जसं आपण लिगल एस्पेक्ट्स बघतो काही, तर तसं मार्केटिंगच्या ह्या टर्ममध्ये आपण लिगल एस्पेक्ट्स असतील, डिग्निटी असेल, इथिक्स असेल, तर ते फॉलो करतो. त्याच्यानंतर डेफिनेशन्स ऑफ IMC. IMC is a management concept that is designed to make all aspects of marketing communication such as advertising, self-promotion, public relations, and direct marketing work together as a unified force rather than permitting each to work in isolation. आता मार्केटिंग IMC ही कन्सेप्ट जी आहे तर ती डिझाईन केली ऑल साठी. मग त्याच्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग आलं, सेल्फ प्रमोशन्स आले की आपण इव्हेंट थ्रू असेल किंवा एखाद्या प्रोग्राम मध्ये तुमचे प्रोडक्ट्स प्रमोट करतो. त्याच्यानंतर पब्लिक रिलेशन्स, डायरेक्ट मार्केटिंग प्रोग्राम्स जे आहेत, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअली वर्क केलं जात नाही, हे टीम वर्क आहे. ठीक आहे. तर आता आपण अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची डेफिनेशन बघितली इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशनची, तर ती अशी आहे: a planning process designed to assure that all brand contacts received by a consumer or a prospect for a product, service, or organization are relevant to the person and consistent over a time. आता ही प्लॅनिंग प्रोसेस आहे की जी डिझाईन केली जाते विच क्रिएट अ ब्रँड, आणि ती ज्या प्रॉस्पेक्टने कन्झ्युमरला दिली जाते किंवा आपण प्रॉमिस करतो ते प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस डिलिव्हर करताना की त्याचे स्टँडर्ड सेट केलेले असतात, त्यातला युनिकनेस असतो, तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. आणि प्रमोशन किंवा मार्केटिंग जे आहे तर ते त्याच्यामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी असली पाहिजे. जर तुमचं मार्केटिंग कमी पडलं तर तुमचे प्रोडक्ट्स जे आहेत तर ते कन्झ्युमरच्या माइंडमधून निघून जातील. त्यांचं रिपिटेटिव्ह बाईंग बिहेवियर जे आहे तर ते कुठेतरी कमी होताना सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. मग आपण काही सीझनल ऍड्स पण बघतो की मोती साबणाची ऍड, तर ती फक्त दिवाळीच्या आधी येते. वर्षभर कोणीही मोती साबण ची ऍड बघितली नसेल किंवा परचेस पण करायला जात नाही. मार्केटमध्ये अवेलेबल पण खूप कमी वेळेला मिळत असतो. त्याच्यानंतर फीचर्स ऑफ IMC जर बघितलं तर त्याच्यात काही अस्पेक्ट्स आहेत की इट इज अ मार्केटिंग मॉडेल दॅट encompasses building consumer relationship with clear, consistent, and impactful messages that are data driven and consumer focused. The concept of IMC is to produce synergy among the marketing efforts in order to influence and affect behavior in specific target audiences. आता मार्केटिंग मॉडेल जे आहे तर ते कन्झ्युमरशी रिलेशन जे आहे तर ते बिल्ड करत जातं की कन्झ्युमरचा ट्रस्ट जो आहे तर त्या प्रोडक्ट बद्दलचा, तो कंपनी बद्दलचा, तर तो बिल्डअप होतो, तो सस्टेन करावा लागतो पब्लिक रिलेशन ऍक्टिव्हिटीज मधून, कन्सिस्टंट स्टँडर्ड डिलिव्हरी सर्व्हिसेस मधून. आणि त्याच्यानंतर हा सिनर्जी इफेक्ट राहतो मार्केटमध्ये की या कंपनीचे प्रॉडक्ट चांगले असतात, मग त्याच्यामुळे बाईंग बिहेवियर, रिपिटेटिव्ह परचेसेस आहेत तर ते इन्क्रीज होतात, किंवा माउथ पब्लिसिटी जी केली जाते की जे प्रॉडक्ट्स युटिलाइज करतात तर
त्यांच्यामुळे बाकीचे जे आहेत तुमचे प्रॉस्पेक्ट कस्टमर्स, तर ते तुमचे प्रॉडक्ट्स परचेस करायला सुरुवात करतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही की फीचर्स आहेत. त्याचा इफेक्टिव्ह बिल्डअप आणि इम्पॅक्ट जो आहे तर तो मार्केटिंग स्ट्रॅटेजीजवर होतो. त्याच्यातलं पहिलं आहे कस्टमर रिप्रेझेंट्स द स्टार्टिंग पॉइंट फॉर ऑल मार्केटिंग कम्युनिकेशन ॲक्टिव्हिटीज. आता कस्टमर जे आहेत तर त्यांचा हे स्टार्टिंग पॉइंट आहेत. कारण आपण जेव्हा मार्केटिंग चं प्लॅनिंग करतो किंवा त्याच्या रिलेटेड काही प्रोसेस करत असतो, तर कस्टमर हा पहिला आस्पेक्ट आहे, की त्यांना काय पद्धतीने मार्केटिंग केल्यानंतर त्यांच्यापर्यंत इझिली पोहोचता येतं. मग इमोशनल अपील केलं जातं. जसं की बेबी केअर प्रॉडक्ट्स जे असतात, तर इमोशनल अपील करून ते प्रॉडक्ट सेल आउट होतात. त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट जर बघितल्या असतील, तर मदर केअर किंवा बेबी केअर अशा पद्धतीने केले जातात किंवा अ, प्रत्येक आईची पसंत वगैरे अशा काही टॅगलाईन्स ज्या आहेत, तर त्या यूज केल्या जातात, की त्यांना बेबीची काळजी असेल, तर ते प्रॉडक्ट यूज करतील. अशा पद्धतीने इमोशनल अपील केलं जातं. तर त्याच्यासाठी पहिलं कस्टमर तुमचा कोण आहे, तर तो माइंडमध्ये सेट करून त्यांचा माइंडसेट काय असेल, त्यांचा माइंडसेट कसा चेंज करता येईल. कारण आपण जर बेबी प्रॉडक्ट्सचं जर एक्झाम्पल कन्सिडर केलं, तर त्याच्यामध्ये अ, अनेक कंपन्या आहेत. पण तरीसुद्धा बेबी प्रॉडक्ट म्हटलं, की पहिलं लक्षात येतं, की जॉन्सन अँड जॉन्सन. ठीक आहे. जॉन्सन बेबी प्रॉडक्ट्स. कारण त्यांनी मार्केटिंगच इतकं केलंय पहिल्यापासून. त्यांची कन्सिस्टन्सी आहे. त्याच्यामुळे बेबी प्रॉडक्ट म्हटलं, की जॉन्सन अँड जॉन्सन. हा पहिला प्रेफरन्स येतो. त्याच्यामुळे त्याच्यानंतर दुसरं जे आहे, की अ, प्रोफेशनल यूज बाय प्रोफेशनल्स अशा पद्धतीने ॲड केली जाते किंवा यूथ किंवा यंग जनरेशनची डिमांड किंवा चॉईस अशा पद्धतीने काही प्रॉडक्ट्स आहेत, तर त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. त्याच्यानंतर आहे दुसरा यूज ऑफ अप्रोप्रिएट मार्केटिंग कम्युनिकेशन टूल. आता अप्रोप्रिएट मार्केटिंग कम्युनिकेशन टूल जे आहे, तर ते सिलेक्ट केलं गेलं पाहिजे. कारण तुमचे कन्झ्युमर्स कुठे आहेत, तर त्यांच्यापर्यंत तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट पोहोचल्या पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये अर्बन, रुरल सेगमेंट असेल, सेमी अर्बन एरियाज असतील, तर आत्ता ह्या सिच्युएशनला टीव्ही बऱ्यापैकी जणांकडे असतो. तर तुम्ही टेलिव्हिजन ॲडव्हर्टाइजमेंट ज्या करता, तर त्या पोहोचतात बऱ्यापैकी. तेच तुम्ही पेपर ॲडव्हर्टाइजमेंट जर करत असाल, तर त्याच्यामध्ये इलिटरेट जे तुमचे कस्टमर आहेत, तर त्यांना त्या ॲडव्हर्टाइजमेंट्स कळणार नाहीयेत. कारण त्यांना वाचता येत नाही किंवा वाचता येणार नाही म्हणून कळणार नाहीत किंवा होल्डिंग्ज जे आहेत, तर ते लावले तर इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर काही ठिकाणी रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंट आहेत. इंटरनेट हा मीडियम अर्बन आणि सेमी अर्बन एरियामध्ये जास्त चालेल. तोच रुरल सेगमेंटमध्ये एवढा अ, चालणार नाही किंवा तुम्ही सोशल मीडियाची हेल्प घेत असाल तर. तर त्याच्यामुळे तुमचं मार्केटिंगचं अप्रोप्रिएट कम्युनिकेशन टूल जे आहे, मीडियम जे आहे, तर ते तुम्ही सिलेक्ट केलं पाहिजे अकॉर्डिंग टू जिओग्राफिकल एरियाज, अकॉर्डिंग टू कल्चरल डिफरन्सेस, जिओग्राफिकल बाउंडरीज असतील. त्याच्यानंतर आहे स्ट्रॅटेजिक मेजरमेंट प्रोसेस. त्याच्यात IMC इन्व्हॉल्व्स द राइट चॉईस ऑफ अ मीडिया टू प्रमोट प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस टू टार्गेट ऑडियन्स. हेन्स इट कॅन बी कन्सिडर ॲज अ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस. की आत्ता जसं तुम्हाला एक्सप्लेन केलं, की ही स्ट्रॅटेजी आहे.
टू रीच आउट टुवर्ड्स युअर कन्झ्युमर्स, की त्याच्यासाठी तुम्ही मीडियम कुठलं सिलेक्ट करताय, काय पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट करताय, कसं अपील करताय. त्याच्यानंतर फोर्थ आहे इन्फॉर्म अँड परस्यूड कन्झ्युमर्स. The primary function of integrated marketing communication is to inform, pursue, and remind the target consumers about the unique benefits of product and services existing in market. पहिली स्टेप आहे की तुमच्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन गेली पाहिजे. ठीक आहे, मार्केटिंग करताना की ते प्रोडक्ट नक्की कशाच्या बद्दल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे युनिक फीचर्स काय आहेत. म्हणजे मार्केटमध्ये प्रॉडक्ट अवेलेबल असतात. तुम्ही जर ते आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे म्हणून जर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करत असाल, तर ते एक युनिक फीचर आपण कन्सिडर करू शकतो किंवा त्याचे साइड इफेक्ट नाहीयेत. ह्या पद्धतीने जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करत असाल, तर त्याचा पण एक इम्पॅक्ट वेगळा आहे. पण ह्या ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला कंटिन्युअसली कराव्या लागतात. आणि प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस मार्केटमध्ये अवेलेबल करून द्यावे लागतात. उद्या जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करताय, पण तुम्ही त्या स्पेसिफिक मार्केटमध्ये तुमचे प्रॉडक्टच पोहोचवू शकला नसाल, तर तुम्ही फेल झालात तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्हान्स कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज, की कट थ्रोट कॉम्पिटिशनमध्ये किंवा प्रॉडक्ट प्रमोशनमध्ये तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज जो आहे, तर तो मिळू शकतो. इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन थ्रू, आणि ती स्ट्रॅटेजिक अप्रोच आहे हा मार्केटिंगचा. नेक्स्ट आहे एम्स ॲट बिल्डिंग रिलेशन विथ प्रेझेंट ॲज वेल ॲज पोटेन्शियल कस्टमर्स. म्हणजे तुमचं एक्झिस्टिंग कस्टमर्स जे आहेत, जे तुमचे लॉयल कस्टमर आहेत, त्यांचे रिपिटेटिव्ह परचेस आहे तुमच्या प्रॉडक्टचा, तर ते कस्टमर आणि तुमचे पोटेन्शियल कस्टमर की जे तुमचे कस्टमर म्हणून कन्व्हर्ट होतील. ठीक आहे. तर त्यांच्याशी रिलेशनशिप बिल्ड झालं पाहिजे, केलं गेलं पाहिजे आणि ही PR ॲक्टिव्हिटी आहे. आता ह्याच्यामध्ये मार्केटिंग हा पण खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आता त्याच्यानंतर तुमचा फ्रंट डेस्क स्टाफ जो आहे, तर तो पण इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आता समजा जर तुम्ही मार्केटिंग करत असाल, की बँकेचं मार्केटिंग असेल आणि त्याच्यामध्ये ओल्ड पर्सनला हेल्प करताना वगैरे दाखवत असाल आणि तेच तुमचा फ्रंट डेस्क एम्प्लॉयी जो असेल, तर एखाद्या ब्रांचमध्ये त्या पद्धतीने सर्व्हिसेस प्रोव्हाईड केल्या जात नसतील किंवा तसं लक्षात येत असेल, तर तिथे तुमचं बँकचं रेप्युटेशन जे आहे, तर ते डाउन होत जाणार आहे. ठीक आहे. आणि निगेटिव्ह पब्लिसिटी खूप स्पीडीली स्प्रेड होते. त्याच्यानंतर आहे मल्टिपल मेसेजेस मस्ट स्पीक विथ अ सिंगल व्हॉइस. तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट जर बघत असाल, तर आता अकॉर्डिंग टू रूल 2 मिनिट्स ॲडव्हर्टाइजमेंट लागतात. आता टाईम स्पॅन मॅनेज करतात ते त्याच्यात. पण एखादा टीव्ही प्रोग्राम बघताना ॲडव्हर्टाइजमेंट ज्या सुरू होतात, तर त्या काही 10 सेकंडच्या, 15 सेकंडच्या वगैरे ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात. त्याच क्विक जेव्हा दाखवत असतात, तर त्याच्यात एक स्पेसिफिक टोन असतो आणि जो एकाच पिचमध्ये असतो. ठीक आहे. की विदिन 3 to 5 सेकंड्स ती ॲडव्हर्टाइजमेंट एक्सप्लेन केली जाते आणि अशा सलग 5 ते 7 ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात त्याच्यात. ठीक आहे. तर मल्टिपल मेसेज जेव्हा द्यायचे असतात ॲडव्हर्टाइजमेंटमधून, तर तेव्हा त्याचा पिच जो आहे किंवा व्हॉईस जो आहे, तर तो सिंगल असला पाहिजे. त्याच्यामध्ये जर व्हेरिएशन आलं, म्हणजे एक पॉइंट जर लेडी व्हॉईसमध्ये असेल आणि एक जेंट्स व्हॉईसमध्ये असेल, तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे, तर तो जाणार आहे. तो एकाच पर्सनच्या व्हॉईसमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट असली पाहिजे. त्याच्यातला मेसेज जो आहे, तर तो कन्व्हे करता आला पाहिजे. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे, अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह इज टू अफेक्ट बिहेवियर.
The ultimate goal of IMC is to affect the behavior of the target audience or target market. This means that marketing communication must influence brand awareness as well as enhance consumer attitudes towards the brand. Successful IMC requires that communication effort to be directed at encouraging some forms of behavioral responses. Prior to purchase a new brand, consumer generally must be made aware of its benefits and influence to have favorable attitude towards it. आता अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह इज टू अफेक्ट बिहेवियर, की कंझ्युमरला जे तुम्ही प्रॉमिस करताय, तुमचं जे प्रोडक्ट सर्व्ह करायचं किंवा सर्व्हिसेस सर्व्ह करायचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे, तर ते खूप जास्त अपिलिंग असतं. तर प्रोडक्ट परचेस करताना त्यांच्या बाईंग बिहेवियरमध्ये तुम्हाला टार्गेटेड ऑडियन्सचं बिहेवियर अनालाइज केल्यानंतर लक्षात येतं की त्यांना प्रोडक्टच्या रिलेटेड प्रॉपर इन्फॉर्मेशन जे आहे किंवा त्याचे बेनिफिट्स किंवा युटिलायझेशन आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ती इन्फॉर्मेशन प्रॉपर असेल तर तुमचं टार्गेटेड ऑडियन्स जे आहे तर ते इझिली तुमचे प्रोडक्ट्स परचेस करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इव्हॅल्युएशन ऑफ IMC. इव्हॅल्युएशन ऑफ IMC जर आपण बघितलं तर during the 1980s, many companies come to see the need of more of strategic integration of their promotional tools. These firms began moving towards the process of integrated marketing communication, which involves coordinating various promotional elements and other marketing activities that communicate with firms' customer. Okay, म्हणजे त्याचे जे इव्हॉल्युशन आहे IMCचं, तर 1980s पासून आहे की प्रमोशनल टूल्स असतील की जेणेकरून कस्टमरशी इंटरॅक्शन झालं पाहिजे प्रॉपरली. त्याच्यानंतर आपण त्याच्यातलेच काही पॉइंट्स बघतोय की at the corporate level, various aspects of firms' business practices and philosophies, such as mission, hiring practices, philanthropies, corporate culture, and way of responding to inquiries. तर त्याच्यामध्ये तुमची ऑर्गनायझेशन काय रिस्पॉन्सिबिलिटीज घेते किंवा त्याचं मिशन काय आहे, हायरिंग प्रॅक्टिसेस कशा आहेत. आता एखादी ऑर्गनायझेशन MNC असेल समजा, ती एका स्पेसिफिक जॉग्राफिकल रिजन मध्ये गेल्यानंतर तिथल्या लोकल पर्सनला जर हायर करत असेल तर त्यांचा इम्पॅक्ट वेगळा असणार आहे मार्केटमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर फिलॉन्थ्रॉपीज की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज कशा आहेत, त्यांचं कल्चर कसं आहे, त्याचा एक इम्पॅक्ट असतो, त्याचा अफेक्ट होतो मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा. त्याच्यानंतर ऍट दी मार्केटिंग लेवल कंपनी सेंड मेसेजेस टू कस्टमर अँड अदर स्टेक होल्डर्स थ्रू ऑल एस्पेक्ट्स ऑफ देअर मार्केटिंग मिक्सेस, नॉट जस्ट प्रमोशन. की त्याच्यामध्ये आपण हाय प्राइस जर असेल तर इट सिम्बलाइज क्वालिटी ऑफ कस्टमर as may the shape or design of the product, its packaging, its brand name, or image of stores in which it is sold. तर मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज जे आहेत किंवा प्रोडक्ट जे आहेत तर ते बऱ्याच गोष्टी रिप्रेझेंट करत असतं. की हायर प्राइस असतील तर तुमचे कस्टमर जे आहेत तर त्या इन्कम लेवलचे असतात, स्पेसिफिक इन्कम लेवलचे. मग त्याच्यामध्ये तुम्ही स्टँडर्ड किंवा हायर क्वालिटीचे प्रोडक्ट्स डिलिव्हर केलेले असतात. मग त्याचं प्रोडक्टचं डिझाईन असेल, त्याचं पॅकेजिंग असेल तर ते तितक्याच क्वालिटीचं असलं पाहिजे.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲट द मार्केटिंग कम्युनिकेशन लेवल Deccan and Maury note that the message should be delivered and received on the platform of executional and strategic consistency in order to create coherent perception among consumers and other stakeholders. की जे मेसेज डिलिव्हर केले जात आहेत, ज्या प्लॅटफॉर्मवर डिलिव्हर केले जात आहेत, ते कन्झ्युमरला रिसीव्ह होत आहेत. तर त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. त्याच्यामध्ये व्हेरिएशन असता कामा नये. त्याच्यामधून तुमचे मोटिव्ह जे आहेत तर ते क्लिअर होत गेले पाहिजेत. तुमचं मिशन किंवा ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तर ते कस्टमर पर्यंत पोहोचलं पाहिजे प्रॉपरली. त्याच्यानंतर आहे रिझन्स फॉर ग्रोथ ऑफ IMC. तर त्याचे पॉइंट्स आहेत, पॉइंट्स वाईज बघूया. पहिलं रिझन जे आहे ते शिफ्ट ऑफ मार्केटिंग फ्रॉम मीडिया ॲडव्हर्टायझिंग टू अदर फॉर्म्स ऑफ प्रमोशन, पर्टिक्युलरली कंझ्युमर अँड ट्रेड ओरिएंटेड सेल्स प्रमोशन. की आता मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत किंवा ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे त्याला हे थोडं मागे पडत चाललंय प्रमोशनल इव्हेंट्स पेक्षा. आणि प्रमोशनल इव्हेंट्स जे आहेत तर ते पर्टिक्युलरली कन्झ्युमरला कन्सिडर करून म्हणजे कन्झ्युमर बेस असतात किंवा ट्रेड ओरिएंटेड असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही डिलिव्हरी रिलेटेड पण सांगता. तर एखादं रेस्टॉरंट ओपन झालं असेल तर ते त्यांचे फीचर्स किंवा फूडचं युनिकनेस, टेस्ट रिलेटेड प्रमोशन करणारच आहे. ठीक आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन ते काय करणार आहेत की फ्री डिलिव्हरी चार्जेस किंवा टर्म्स अँड कंडिशन अप्लाय पण डिलिव्हरी, होम डिलिव्हरी आहे. तर हे प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज आहेत. आता ऍडव्हर्टायझिंग ही कन्सेप्ट थोडी थोडी मागे पडत चालली. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे moving away from advertising focused approach which emphasize mass media such as network television, national magazines to solve communication problem. आता ऍडव्हर्टायझिंग फोकस अप्रोच जो आहे तर तो डायव्हर्ट होत चाललाय. जसं आता इंटरनेट हे खूप मोठं मीडियम आहे. तर जर मास मीडिया थ्रू कम्युनिकेट करायचं असेल तर टेलिव्हिजन किंवा इंटरनेट थ्रू आहे किंवा नॅशनल मॅगझिन्स जे आहेत. तर समजा एखाद्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस बद्दल काही क्वेरीज किंवा डाऊट्स, मिसकन्सेप्शन मार्केटमध्ये तयार झालं असेल तर ते कन्व्हे करण्यासाठी, त्याची इन्फॉर्मेशन देण्यासाठी या मीडियमचा यूज केला जातो. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे शिफ्ट इन मार्केट प्लेस पॉवर फ्रॉम मॅन्युफॅक्चरर्स टू रिटेलर्स. आता मार्केट प्लेसची पॉवर जी आहे तर ती मॅन्युफॅक्चर कडून रिटेलर्सकडे गेलेली आहे. कारण रिटेलर्स सुद्धा काय करतात की ते लोकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. ते तुमचे लोकल सेलर आहेत तिथले. जर त्यांनी तुमचं प्रॉडक्ट जर त्यांच्या दुकानांमध्ये असेल तर ते ठेवलं नाही तर तुमचे प्रॉडक्ट त्या मार्केटमध्ये सेल आउट होऊच शकत नाहीत. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरची पॉवर रिटेलर्सकडे शिफ्ट झाली आहे. नेक्स्ट आहे द रॅपिड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ डेटाबेस मार्केटिंग. की डेटाबेस मार्केटिंग मग त्याच्यात सायकोग्राफिक, जॉग्राफिकल किंवा डेमोग्राफिक प्रोफाईल्स जे आहेत किंवा परचेस पॅटर्न आहेत, मीडिया प्रेफरन्सेस आहेत, क्रेडिट रेटिंग्स आहेत आणि अदर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत. तर त्याच्यामुळे डेटाबेस जो आहे तर तो बिल्डअप होतो. मग त्याच्यामध्ये एखादा कस्टमर जो आहे तर तो कुठल्या स्पेसिफिक टाईपचे प्रॉडक्ट परचेस करतो तर हा डेटाबेस तुमच्याकडे मिळतो, जमा होतो. आता किंवा आफ्टर सेल सर्व्हिससाठी सुद्धा रिमाइंडर दिले जातात त्या डेटाबेसवरून. की आता इलेक्ट्रॉनिक गुड्स जर असतील, त्याचे सर्व्हिसिंग असेल किंवा अगदी आपण व्हेइकल परचेस केलं असेल त्याचा डेटाबेस त्यांच्याकडे तयार झालेला असतो. ते स्पेसिफिक व्हेइकलच्या सर्व्हिसेससाठी तुम्हाला
कॉल येतात त्याच्या मेंटेनन्ससाठीचे किंवा एखाद्या मॉलमध्ये जर खरेदीला गेला असाल किंवा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल डॉमिनोजमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा ते नाव विचारतात आणि तुमचा मोबाईल नंबर घेतात, ठीक आहे. तर त्यांच्या जेव्हा वेडनेसडेला ऑफर असतात तेव्हा तुम्हाला त्या नंबरवर मेसेजेस येतात की किती % ऑफ आहे. तर हा डेटाबेस आहे जो जनरेट केला जातो. त्याच्यानंतर डिमांड्स फॉर greater accountability from advertising agencies and changes in the way agencies are compensated. की त्या स्पेसिफिक प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसची अकाउंटेबिलिटी जी आहे तर ती अ, घेतली गेली पाहिजे किंवा ज्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. तर 30 मिनिट्स डिलिव्हरी हे जर प्रॉमिस आहे, ह्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट होतीये आणि 30 मिनिट्समध्ये डिलिव्हरी झाली नाही तर पिझ्झा फ्री हे जे प्रॉमिस केलं जातंय, तर ते पाळलं गेलं पाहिजे. ते जर पाळलं गेलं नाही, तर ते कॉम्पेन्सेट करावं लागेल त्या ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सीजला. ठीक आहे. असे बरेच प्रॉडक्ट्स जे आहेत, की त्यांच्या चुकीच्या ॲडव्हर्टाइजमेंट जर केल्या गेल्या, तर त्यांना कॉम्पेन्सेट करावं लागतं. मग ते चूक त्याच्यात कोणाची आहे, की कंपनीची आहे, की ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सीची आहे, त्याच्यावरून ते कॉम्पेन्सेट कोणी करायचं हे ठरतं. आता आपण सर्फच्या ॲड ज्या बघतो, सर्फ पावडर असेल किंवा सोप असेल, तर त्याच्यात रिॲलिटी नाहीये. ठीक आहे, की एक पांढरा शुभ्र पट्टा तुमच्या कपड्यावरून दाखवला जातो. एवढे क्लीन अँड क्लिअर क्लोथ्स कधीही वॉश होत नाहीत. त्याच्यामध्ये फेकनेस आहे. त्यामुळे त्या बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत, तर त्या बॅन केल्या गेल्यात. त्याच्यानंतर आहे the rapid growth of internet which is changing the way companies do business and the way they communicate and interact with consumer. आता रॅपिड ग्रोथ जी आहे तर ती इंटरनेटची होते तर त्याच्यामुळे कम्युनिकेशनचं मीडियम जे आहे तर ते बदलतंय की आपण सोशल मीडिया असेल किंवा सर्च इंजिन जे यूज करतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे सर्च केलेले प्रॉडक्ट आहेत, तर त्याच्या रिलेटेड पॉपअप विंडोज जे आहेत, तर त्या मिळायला लागतात, नोटिफिकेशन मिळतात. ठीक आहे? तर हे होते आपले रिझन्स फॉर ग्रोथ ऑफ आय-एम-सी.